कबड्डीची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्थानिक असो किंवा ग्रामीण भागातले पोरं असो, पुढे जाऊन त्यांना काय उपयोग होणार आहे आणि कशा पद्धतीने होईल असं काय वाटतं मला? बदलापुरात प्रथमच अंबरनाथ तालुका कबड्डी असोसिएशन सर्वप्रथम खूप मेहनतीने दुर्वादादा असतील आणि त्यांची पूर्ण टीम असेल, या लोकांनी खूप मेहनत करून आणि पुढेही त्यांना खूप मेहनत करून संघर्ष करून ही स्थापना झालेली आहे. आणि त्याच अनुषंगाने त्यांनी बदलापुरात प्रथमच अंबरनाथ तालुका कबड्डी असोसिएशनच्या मार्फत या आपल्या कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या. आता आपण प्रो कबड्डी बघतो, पण या प्रो कबड्डी मध्ये जे खेळणारे प्लेयर आहेत ते कबड्डी खेळूनच पुढे गेलेले आहेत. आम्ही सुद्धा कबड्डी खेळणारे आहोत आणि त्याच्यामुळे इथे शक्ती युक्ती या दोन्ही गोष्टींचा वापर करून हे खेळाडू खेळतात आणि पुढे त्यांना स्कोप पण आहे. तो इथे अवेलेबल बदलापूरमध्ये आता दुर्वादादांच्या माध्यमातून आणि तालुका कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून लोकल लेवलला आता इझिली अवेलेबल झालाय. आणि बदलापूरची असोसिएशन, अंबरनाथची असोसिएशन यांनी मिळून जे अंबरनाथ कबड्डी असोसिएशन जी केली आहे त्याच्यामुळे खेळाडूंना नक्कीच पुढे जाऊन फायदा होणार आहे. आणि त्यासाठी आम्ही कबड्डी प्लेअर जुने आहोतच, त्यासाठी आम्ही नेहमी जी काय मदत लागेल दुर्वादादांना ती करायला तयार आहोत. आणि दुर्वादादा पण अतिशय मेहनत करून इनिशिएटिव्ह घेऊन हे सामने लावतायत, त्यासाठी त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन.